नमस्कार, वेलकम टू ईशास किचन डायरीज. तुम्ही अळूवड्या तर नक्कीच खाल्ल्या असतील, पण ज्वारीच्या पिठाच्या वड्या कधी ट्राय केल्या आहेत का? बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ, हेल्दी आणि अगदी झटपट तयार होणाऱ्या या वड्या एकदा बनवल्या तर पुन्हा पुन्हा कराव्याशा वाटतील. चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी. सर्वात आधी एका मोठ्या बाउलमध्ये अर्धा बाउल ज्वारीचं पीठ घेऊया. आता या वड्या बाहेरून छान खुसखुशीत व्हाव्यात म्हणून मी यात 3 चमचे बारीक रवा घालते. रव्यामुळे वड्यांना मस्त टेक्स्चर येते. आता यात घालूया एक हेल्दी आणि पौष्टिक घटक, बारीक चिरलेला पालक. मी इथे लागेल तितका पालक घातला आहे. तुम्ही आवडीनुसार किसलेले गाजर, मेथी किंवा इतर भाज्याही घालू शकता. आता यात एक बारीक चिरलेला कांदा आणि 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. चव आणि सुगंधासाठी 1 चमचा जाडसर वाटलेलं आलं लसूण घालते आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. आता मसाल्यांची वेल: अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व आधी चमच्याने छान एकजीव करून घेऊया. आता थोडं पाणी घालत हाताने घट्टसर डो तयार करून घेऊया. इथे एक महत्त्वाची टीप: डो खूप पातळ किंवा खूप कडक ठेवायचा नाही. मध्यम घट्ट असेल तर वड्या अगदी परफेक्ट होतात. आता या डोवर 1 चमचा तेल आणि चिमूटभर खायचा सोडा घालते. सोड्यामुळे वड्या थोड्या हलक्या आणि मऊ होतात. पुन्हा थोडंसं पाणी लावून डो छान मळून घेऊया. आता हाताला थोडंसं तेल लावून हे मिश्रण घेऊन जाडसर रोल तयार करूया. तुम्ही कधी अशा प्रकारे ज्वारीच्या वड्या बनवल्या आहेत का? नसतील तर आजच नक्की ट्राय करा. सर्व रोल तयार झाले आहेत. आता एका चाळणीला किंवा स्टीमर प्लेटला तेल लावून ग्रीस करूया आणि ज्या पद्धतीने आपण आलू वड्या वाफवतो अगदी त्याच पद्धतीने हे रोल 10 मिनिटं वाफवून घेऊया. दहा मिनिटांनंतर रोल छान शिजले आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट: रोल पूर्णपणे थंड झाल्यावरच वड्या कापायच्या. गरम असताना कापल्यास त्यात तुटू शकतात. म्हणून पूर्ण थंड झाल्यावर सुरीच्या मदतीने एकसारख्या वड्या कापून घेऊया. आता या वड्यांना खुसखुशीत फिनिश देण्यासाठी शॅलो फ्राय करूया. पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे पांढरे तीळ घालूया. तीळ छान तडतडले की त्यात एक एक करून वड्या ठेवूया.
मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूनी छान सोनेरी आणि खमंग भाजून घ्यायचे आहे. वरून भरपूर कोथिंबीर घालूया आणि हलक्या हाताने उलटत पलटत दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया. तर तयार आहेत आपल्या ज्वारीच्या पिठाच्या खमंग वड्या. मी पुन्हा थोडे पांढरे तेल वरून घालत आहे. तेल हे कॅल्शियम, हेल्दी फॅट्स आणि अनेक पोषक घटकांनी भरलेले असतात. त्यामुळे या वड्या चवीसोबतच पौष्टिकही आहेत. बघा किती सुंदर, खुसखुशीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशा ज्वारीच्या पिठाच्या वड्या तयार झाल्या आहेत. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि हेल्दी रेसिपीजसाठी ईशाज किचन डायरीजला नक्की सबस्क्राईब करा.